भारतीय राजकारणात काही नेते भाषणांनी ओळखले जातात, काही जनाधारामुळे. पण एक मराठी नेता असा होता ज्याचं खरं शस्त्र होतं नियोजन, रणनीती आणि राजकीय गणित. तो स्वतः कधी पंतप्रधान झाला नाही, पण देशाचा पंतप्रधान कोण होणार याची गणितं मांडणारा तो माणूस होता. नाव प्रमोद महाजन. आज भाजपची जी निवडणूक मशिनरी दिसते, बूथ मॅनेजमेंट, डेटा ॲनालिटिक्स, मीडिया सेल, वॉर रूम, या सगळ्यांचं बीज जवळपास 40 वर्षांपूर्वी महाजनांनी रोवलं होतं. पण त्यांचा प्रवास सरळ नव्हता. 2 मोठ्या खेळ्या फसल्या तरी ते थांबले नाहीत. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी भाजपला दिल्लीच्या सत्तेवर बसवलं. मात्र त्यानंतर घेतलेल्या एका मोठ्या रिस्कने संपूर्ण राजकीय समीकरणच बदललं. ही आहे प्रमोद महाजन यांच्या राजकीय आयुष्यातील 3 मोठ्या खेळ्यांची गोष्ट. नमस्कार, मी श्रेयस अक्कलकोटकर आणि तुम्ही ऐकत आहात सरकार नामाचा राजकारण पॉडकास्ट. वर्ष होतं 1984. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात काँग्रेसची मोठी लाट होती. त्या निवडणुकीत भाजपचा अक्षरशः धुव्वा उडाला. संपूर्ण देशात पक्षाला मिळाल्या फक्त 2 जागा. पक्षात आत्मपरीक्षण सुरू झालं. कृष्णलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन झाली. त्या समितीतील एक तरुण नेता सतत एकच मुद्दा मांडत होता: निवडणुका आता जुन्या पद्धतीने जिंकता येणार नाहीत. तो नेता होता प्रमोद महाजन. त्यांनी सांगितलं, डेटा हवा, मीडिया हवा, टेक्नॉलॉजी हवी, मतदारांच्या मनाचा अभ्यास हवा. आज हे सगळं सामान्य वाटतं, पण 1985 मध्ये हा विचार क्रांतिकारक होता. गांधीनगरच्या बैठकीत राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय इलेक्शन सेल उभारण्याचा निर्णय झाला. प्रमोद महाजन यांनी देशभर भाजप कार्यालयांमध्ये कम्प्युटर बसवले, मीडिया सेल तयार केले, कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिलं. प्रत्येक निवडणूक ही डेटा आणि नियोजनावर लढवण्याची सुरुवात झाली. याचा परिणाम म्हणजे 1989च्या लोकसभा निवडणुकीत भाजप थेट 2 जागांवरून 85 जागांवर पोहोचला. हा भारतीय निवडणूक व्यवस्थापनातील एक नवा अध्याय होता. पण महाजनांचं स्वप्न अजून मोठं होतं: भाजपचा पंतप्रधान. याच काळात लालकृष्ण अडवाणी रामजन्मभूमी आंदोलनासाठी पदयात्रेचा विचार करत होते. प्रमोद महाजन यांनी त्यांना थांबवलं. ते म्हणाले, पदयात्रेने तुम्ही मर्यादित भागात पोहोचाल, पण रथयात्रा काढली तर संपूर्ण देश तुमच्याकडे पाहिल. मिनी ट्रकचं रथात रूपांतर करण्यात आलं. प्रत्येक दिवसाचं वेळापत्रक, मीडिया, पत्रकार, स्थानिक नेते, सभास्थळ सगळं प्रमोद महाजन स्वतः पाहत होते. रथयात्रा सुरू झाली आणि देशभर राम मंदिराचा मुद्दा पोहोचला. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांनी अडवाणींना अटक केली, पण तोपर्यंत राजकीय संदेश घराघरात पोहोचला होता. या एका मोहिमेने प्रमोद महाजन यांना राष्ट्रीय स्तरावरील किंग मेकर बनवलं. महाजनांनी त्यांच्या स्वप्नाची पहिली खेळी 1996 मध्ये खेळली. त्या निवडणुकीत भाजपने 161 जागा जिंकल्या, पण बहुमताचा आकडा पूर्ण होत नव्हता. सत्तेत बसणं अवघड होतं. पण तरीही महाजन यांनी सत्तेत बसण्यासाठी धडपड सुरू केली. महाजन यांचं म्हणणं होतं की आपण विरोधी पक्षाची इमेज आणखी किती वेळ जपणार? भाजप कधीही सत्तेत येऊ शकत नाही, यावर लोक आणखी किती काळ विश्वास ठेवणार? शेवटी महाजन यांच्यावर विश्वास ठेवून अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधानाची शपथ घेतली. बहुमत सिद्ध करायला 2 आठवड्यांचा वेळ देण्यात आला. सरकार स्थापन झाल्यावर बहुमत सिद्ध करण्यासाठी मिळालेल्या वेळेत प्रमोद महाजन स्ट्रॅटेजिस्ट म्हणून कामाला लागले. त्यांनी आपली सगळी बार्गेनिंग पॉवर वापरली. तामिळनाडूतील DMK आणि आंध्र प्रदेशच्या DTP या प्रादेशिक पक्षांना कॉन्टॅक्ट केला. पण धर्मनिरपेक्षता या मुद्द्यावर भाजपसोबत यायला त्यांनी नकार दिला. महाजनांनी खेळलेला डाव फसला होता. फेब्रुवारी 1999 मध्ये वाजपेयी सरकारवर अविश्वास ठराव दाखल झाला होता. यावेळी सरकार वाचवण्याची संपूर्ण जबाबदारी प्रमोद महाजन यांच्यावर होती. सगळं गणित जुळत असल्याचं दिसत होतं. पण मतदानाच्या दिवशी 2 अनपेक्षित घटना घडल्या. मायावतींनी भूमिका बदलली आणि ओडिशाचे मुख्यमंत्री गिरीधर गमांग यांनी खासदार म्हणून मतदान केलं.
महाजन यांच्या गणितात हे नावच नव्हतं. निकाल लागला. सरकारच्या बाजूने 269, विरोधात 270. फक्त एका मताने सरकार पडलं. महाजनांची दुसऱ्यांदा खेळी फसली, पण त्यांनी हार मानली नाही. कारण त्यांना खात्री होती तिसरी चाल इतिहास घडवणार होती. 2 मोठे धक्के पचवलेल्या प्रमोद महाजन यांनी पुन्हा एकदा संपूर्ण ताकद पणाला लावली. त्यावेळी त्यांच्या डोक्यात एकच ध्येय होतं. यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांना पूर्ण ताकदीने दिल्लीच्या खुर्चीवर बसवायचंच. लोकसभा निवडणूक झाली. निकाल लागला. भाजपने 182 जागा जिंकल्या. बहुमतासाठी आणखी जागांची गरज होती. 1999च्या निवडणुकीपूर्वी जयललिता यांनी पाठिंबा काढल्यानेच सरकार कोसळलं होतं. त्यांनी साथ सोडल्याने NDAमध्ये एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली होती. शिवाय भाजपवर हिंदुत्ववादी पक्ष असा शिक्का मारण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत होता. यामुळे बिगर काँग्रेसी पण धर्मनिरपेक्ष पक्ष भाजपसोबत जाण्यास धजावत नव्हते. अशावेळी बिगर काँग्रेस प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी महाजन यांनी लिलया पेलली. ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि जॉर्ज फर्नांडिस, चंद्राबाबू नायडू आणि नवीन पटनायक यांच्याशी वैयक्तिक संबंध वापरून त्यांनी त्यांना NDAमध्ये आणलं. महाजन यांनी सगळ्यांना पटवून दिलं की हे सरकार भाजपचं नसून NDAचं असेल. त्यांनी कलम 370, राम मंदिर आणि समान नागरी कायदा यांसारखे भाजपचे मूळ 3 संवेदनशील मुद्दे बाजूला ठेवून राष्ट्रीय अजेंडा तयार केला. यामुळे धर्मनिरपेक्ष प्रादेशिक पक्षही NDAमध्ये सहज सामील झाले. या पक्षांना केंद्रात सन्मानजनक वाटा देण्याची जबाबदारीही महाजन यांनी अत्यंत कौशल्याने हाताळली. प्रमोद महाजन यांच्यात कोणत्याही नेत्याशी थेट संवाद साधण्याची आणि गिव्ह अँड टेक फॉर्म्युला यशस्वी करण्याची जबरदस्त क्षमता होती. याचमुळे NDA सरकारने बहुमत सिद्ध करताच अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रमोद महाजन यांच्याकडे संसदीय कामकाज मंत्री ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली. तब्बल 24 वेगवेगळ्या विचारधारा असलेल्या घटक पक्षांना सभागृहात एकत्र ठेवणं, त्यांच्या तक्रारी दूर करणं आणि बजेट किंवा महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेणं हे काम महाजन यांनी अत्यंत कुशलतेने केलं. महाजन यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्रालयाचीही जबाबदारी होती. आज भारतात टेलिकॉम आणि माहिती तंत्रज्ञानाचा जो विस्तार दिसतो त्याच्या सुरुवातीच्या धोरणांमध्ये महाजन यांचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो. पण याच जबाबदारीने महाजन यांच्या आयुष्यात वादही आले. मोबाईल सेवा देण्यासाठी कंपन्यांना महागडे परवाने घ्यावे लागत होते. महाजन यांनी एक नवा नियम लागू केला. लँडलाईन परवाना असलेल्या कंपन्यांनाही विशिष्ट क्षेत्रात वायरलेस सेवा देता येईल अशी परवानगी देण्यात आली. रिलायन्सने या धोरणाचा सर्वाधिक फायदा घेतला. स्पर्धक कंपन्यांनी आरोप केला, आम्ही हजारो कोटी रुपये भरले आणि रिलायन्सला स्वस्तात प्रवेश मिळाला. हा वाद न्यायालयापर्यंत गेला. राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा झाली. अखेरीस 2003 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी महाजन यांना मंत्रिमंडळातून बाजूला करून पुन्हा पक्ष संघटनेची जबाबदारी दिली. अनेकांसाठी हा धक्का होता, पण प्रमोद महाजन यांच्यासाठी नाही. कारण त्यांच्या डोक्यात आधीच पुढची निवडणूक सुरू झाली होती. 2004 मध्ये महाजनांनी एक मोहीम तयार केली. नाव होतं इंडिया शायनिंग. देश वेगाने बदलतोय, अर्थव्यवस्था वाढतेय, भारत जगासमोर नवं चित्र उभं करतोय असा संदेश देणारी ही मोहीम होती. प्रमोद महाजन यांना विश्वास होता ही निवडणूक भाजप सहज जिंकेल. त्यांनी अटलजींना मुदतपूर्व निवडणूक घेण्याचा सल्लाही दिला. पण यावेळी त्यांचं गणित चुकलं. मोठ्या शहरांमध्ये इंडिया शायनिंग दिसत होतं, पण गावाकडे शेतकरी, बेरोजगार तरुण, गरीब कुटुंब या मोहिमेशी स्वतःला जोडू शकत नव्हती. विरोधकांनी प्रचार केला इंडिया शायनिंग, पण सामान्य माणूस डार्कनिंग. निकाल लागला. भाजपचा पराभव झाला. ही होती प्रमोद महाजन यांच्या आयुष्यातील तिसरी आणि सर्वात महागात पडलेली रिस्क. या राजकीय पराभवातूनही ते बाहेर पडले. पक्ष संघटनेचं काम सुरूच होतं. पुन्हा रणनीती, पुन्हा नियोजन, पुन्हा भविष्याची तयारी. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. 22 एप्रिल 2006च्या सकाळी प्रमोद महाजन त्यांच्या वरळीतील घरी वर्तमानपत्र वाचत बसले होते. दरवाजाची बेल वाजली.
समोर उभे होते त्यांचे धाकटे भाऊ प्रवीण महाजन. दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. व्यवसाय, वेळ, घरगुती नाराजी आणि अचानक प्रवीण महाजन यांनी पिस्तूल काढलं. जवळून सलग गोळ्या झाडल्या. क्षणात सगळं बदललं. रेखा महाजन धावत बाहेर आल्या. त्याच इमारतीत राहणारे गोपीनाथ मुंडे मदतीला पोहोचले. प्रमोद महाजन यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुसरीकडे प्रवीण महाजन स्वतः पोलीस ठाण्यात गेले आणि भावावर गोळीबार केल्याची कबुली दिली. दुसरीकडे पुढचे 12 दिवस संपूर्ण देशाची नजर हिंदुजा रुग्णालयावर होती. डॉक्टर प्रयत्न करत होते, नेते भेटत होते, कार्यकर्ते प्रार्थना करत होते. पण 3 मे 2026 रोजी वयाच्या अवघ्या 56व्या वर्षी प्रमोद महाजन यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने भाजपने फक्त एक नेता गमावला नाही, तर निवडणूक जिंकण्याचं विज्ञान समजणारा रणनीतिकार गमावला. ज्याने भाजपला 2 जागांवरून 85 जागांपर्यंत, 85 वरून 161 पर्यंत आणि शेवटी दिल्लीच्या सत्तेपर्यंत पोहोचवलं. हो, 2 खेळ्या फसल्या. पहिल्यांदा 13 दिवसांचं सरकार कोसळलं. दुसऱ्यांदा एका मताने सत्ता गेली. पण ते थांबले नाहीत. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी इतिहास घडवला. मात्र सत्ता मिळाल्यानंतर घेतलेली इंडिया शायनिंग ही रिस्क त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून गेली. आजही भाजपची निवडणूक यंत्रणा, डेटा मॅनेजमेंट, मीडिया स्ट्रॅटेजी, IT चा वापर, वॉर रूम यांचा उल्लेख झाला की एक नाव हमखास घेतलं जातं, प्रमोद महाजन. कारण काही नेते निवडणुका जिंकतात, पण काही नेते निवडणूक जिंकण्याची पद्धतच बदलून टाकतात. आणि प्रमोद महाजन त्या दुसऱ्या प्रकारातले नेते होते. तर हे होतं सरकार नामाचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आमच्यापर्यंत जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि शेअर करायलाही विसरू नका. या पॉडकास्टसाठी माहिती संकलन आणि संहिता लेखन केलं ऋषिकेश सुरडकर आणि ऋषिकेश नळगुणे यांनी. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नव्या राजकीय विषयासह. धन्यवाद.